म्हणजे काय तर एका वस्तूचे किंवा एका आकाराचे समान भाग त्यांना आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणणार आहोत. उदाहरणार्थ ही एक गोल चपाती आहे आणि त्याच्या या चपातीमधली तुमच्या लहान मुलाने ही अर्धीच चपाती खाल्ली. ही अशी अर्धीच चपाती खाल्ली तर तुम्ही काय बोलणार? अर्धीच चपाती खाल्लीस म्हणजे काय म्हणणार? ही दोन भाग आहेत म्हणजे दोन पैकी एक भाग खाल्ला म्हणजे अर्धा. तर समजा ही एक चपाती आहे ना, आपण त्याचा आता 4 भाग करणार आहोत. किती भाग? 4 भाग. आणि 4 भागापैकी जर कुणी फक्त एकच भाग खाल्ला, फक्त 4 भागांपैकी एकच भाग खाल्ला तर आपण काय बोलतो? 4 भाग एक चपाती दिली होती आणि तू त्यातला फक्त पावच भाग खाल्लास म्हणजे काय? ही 4 भागांपैकी एकच भाग खाल्ला म्हणजे ह्याला काय म्हणतात? पाव. तर समजा एक चपाती दिल्या आणि त्याच्यामधील त्याने पाऊण भाग खाल्लाय. पाऊण भाग म्हणजे बघा कसं? पाव भाग, अर्धा भाग अधिक पाव भाग. पाव भाग म्हणजे काय? पाऊण भाग म्हणजे अर्धा म्हणजे 1/2. अर्धा म्हणजे 1/2 अधिक पाव म्हणजे किती? 1/4. पाव म्हणजे 1/4. तर ह्यांची छेद असमान आहेत. तर इथं 4 आहे म्हणजे इथं फक्त 2 न गुणायचं म्हणजे 2/4 अधिक 1/4 बरोबर किती येतं? 3/4. म्हणजे पाऊण भाग म्हणजे किती? 3/4 म्हणजे 4 भागांपैकी 3 भाग. ह्या पाऊण भागाची आकृती पुन्हा काढते. पाऊण भाग म्हणजे हा अर्धा भाग आणि एक भाग म्हणजे हा पाऊण भाग झाला. कोणता झाला? पाऊण भाग झाला. त्याच्यानंतर जर एकच चपाती असेल, ही एक चपाती म्हणजे त्या चपाती आपण 4 भाग करूया. समान 4 भाग. तर एक चपाती दिली आणि त्या मुलाने पूर्ण म्हणजे एक चपाती सगळी खाऊन आली तर तुम्ही कसं म्हणता? सगळी चपाती खाल्ली म्हणजे 4च्या 4 भाग जर त्याने खाल्ले, हे सगळे 4 भाग जर त्याने खाल्ले तर शिल्लक किती राहणार आहे? काहीच नाही. म्हणजे याला काय म्हणतात? पूर्ण. आणि या 4 भागांपैकी अर्धा, पाव, पाऊण हे अपूर्ण झाले आणि हे पूर्ण. ह्याच्या चौकोनात जर असा एक चौकोन दिला, हा काय आहे? चौकोन आहे आणि हे 4 भाग आहेत. या चौकोनामधला जर त्यांनी एक भाग असा रंगवला असेल, मग ह्याला कसं म्हणणार तुम्ही? हे 4 भाग म्हणजे छेदात 4 त्यापैकी एक रंगवलाय म्हणजे 1, त्याला 1/4 असे म्हणतात. आणि ह्याच्या नंतर जर एक असा आपण आयत देते, त्याच्यामध्ये एवढे असे भाग असतील आणि ह्याचं मी आता ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं. ह्यातला हा एक रंगवला, हा एक रंगवला, हा आणि हा म्हणजे किती पैकी किती भाग रंगवले हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर